बलात्कार आणि महिला अत्याचारांच्या बाबतीत भारतीय नागरिक म्हणून सांगतो एवढे इझिली का घेतात हेच मला कळत नाही आहे. जे खराजच्या बाबतीत जे प्रकार घडला तो अय्याजने सुद्धा नालायकपणा केला आणि अय्याजने अत्याचार केलेल्या मुली ह्या मुस्लिम आहेत असं त्यांचा तो अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष सांगतोय. आम्हाला कळत नाही महिला किंवा मुली मुस्लिम असल्या तर त्याला काय लायसन्स मिळतं का असा अत्याचार करायला. आणि फक्त अय्याजचंच घर का पाडलं जात आहे, खराची सुद्धा घरं पाडली पाहिजे, खराची सुद्धा ऑफिसं पाडली पाहिजे अक्षरशः नालायक माणसाची. पण ती का केलं जात नाही हा प्रश्न आम्हाला हिंदू महासभा म्हणून पडतो. नाशिकच्या प्रकरणानंतर आता पुण्यामध्ये सुद्धा असे प्रकार घडत आहेत. मोठ्या मोठ्या कंपन्यांची नावं येत आहेत, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नावं येतात आहे. आणि मला असं वाटतं हिमनगाचं टोक असावं. आता काही बातम्या यायला लागल्यामुळं महिला स्वतःहून संपर्क करतायत, सांगतायत की आमच्यावर काही घडलं. पण अजूनही जे इज्जतीला घाबरून, प्रतिष्ठेला घाबरून, समाजात काय म्हणतील हे घाबरून अजून जे घरात बसलेले आहेत त्यांनी सुद्धा बाहेर आलं पाहिजे. हिंदुत्वादी संघटनांनी फक्त राजकारण करू नका. आमच्या राज्यात केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, महानगरपालिका आमची असं म्हणायचं. आणि जर प्रत्येक ठिकाणी अशा हिंदू महिलांवर अत्याचार होत असतील, खरं तर मुस्लिमांसुद्धा चुकीचं आहे. आम्ही ठाण्यातल्या त्या नजीबुल्ला नावाच्या नगरसेवकांनी ठाण्याच्याच एका मुस्लिम माणसाला मारलं होतं आणि त्याची तक्रार कोणी घेत नव्हतं. आम्ही स्वतःहून दमान्यताईंकडे गेलो होतो की ताई तक्रार घ्या. महिलांचा धर्म नका बघायला हवं. अत्याचार होणाऱ्या महिलेला धर्म नसतो, ती पीडित असते. तिच्या बाजूने हिंदूंनी सुद्धा उभं राहिलं पाहिजे असं आमचं मत आहे. पण हे जे काही घडते सरकारसाठी सुद्धा लांछनास्पद आहे. सरकारचं गुप्तहेर खातं काय करतंय, सरकारचं प्रशासन यंत्रणा काय करते. लोक एवढं मोठं कांड घडेसपर्यंत तुमच्याकडं तक्रार करून येत नाही, तक्रार दाखल करत नाही. याचा अर्थ तुमच्यावर कुठेतरी अविश्वास आहे का लोकांचा. लोकांचा विश्वास जिंकायला तुम्ही सुद्धा कमी पडताय का. आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्तो आम्ही सुद्धा कुठं कमी पडतो का. आम्हीच विचार करणारे सरकारनं सुद्धा याचा विचार करायला पाहिजे की प्रशासनावर कुठं अविश्वास व्यक्त होतोय, का लोक व्यक्त होत नाही आहेत, का लोक पुढे येत नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाच्या पाटलाचं एक फक्त उदाहरण सारखं गाऊन उपयोग होणार नाही. तसे अत्याचार त्या पुरुषांवर केले गेले पाहिजे. त्यांना खरंच त्या हातपाय कापून चौरंगा करून ज्याला म्हणतात चावडीवर उभं केलं गेलं पाहिजे. पण हे होताना दिसत नाहीये. ह्या सगळ्यांना आज ना उद्या जामीन होईल ही भीती आम्हाला आहे. जामीन होईल 8 महिन्यात होईल, 15 महिन्यात होईल, 2 वर्षात होईल. परत असेच लोक बाहेर पडतील, अशीच कांड घडत राहतील. कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ते थांबवण्याचं काम हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं, हिंदुत्ववादी संस्थांचं सर्वाधिक आहे, सर्वात जास्त आहे असं आम्ही मानतो. आमचा आग्रह, आमची विनंती सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आहे, पक्षांना सुद्धा आहे. हिंदू खतऱ्यात आहे, हिंदू धोक्यात आहे म्हणून मोर्चे काढून हिंदूचा खतरा जाणार नाहीये. हिंदू तसाच धोक्यात राहील. हिंदूंचा अत्याचार कमी करण्यासाठी तुम्ही काय करताय. लाडकी बहीण फक्त महिन्याला 1200-1500 देण्यासाठी नाहीये. तिचं अस्तित्व, तिचं स्वत्व, तिचा अभिमान टिकवण्यासाठी लाडकी बहीण पाहिजे. आम्ही सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलतो आहोत, पोलीस अधिकाऱ्यांशी बोलतो आहोत, प्रशासनाशी बोलत आहोत. नाशिकला आम्ही लवकर एक दौरा करतो. नाशिकचे सुद्धा माझं पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे फोनवर. प्रगतीचा आढावा घेतो आहोत. कुठे जर दिरंगाई वाटली तर हिंदू महासभासुद्धा पूर्ण राज्यामध्ये आक्रमक होईल, आंदोलनं करेल. सरकारनं ते वेळ येऊ देऊ नया. आमच्यावरच्या अत्याचाराचं आम्ही भांडवल करतोय, त्याच्या बातम्या होत आहेत. हा क्षणच खरं लाजीरवाण आहे. सरकारनं त्वरित दखल घ्यावी असं हिंदू महासभा म्हणून आम्हाला वाटतं. नमस्कार.